मित्रांनो, भारतातील सगळ्यात मोठं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म जे काही अनअकॅडमी आता एमपीएससी पोलीस भरतीच्या परीक्षेसाठी अवेलेबल झाला आहे। या ठिकाणी तुम्हाला जर या ॲपवर अनअकॅडमीच्या लर्निंग ॲपवर सगळे कंटेंट मोफतमध्ये पाहायचे असेल तर लवकरात लवकर अनअकॅडमी लर्निंग ॲप इन्स्टॉल करा। या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाका, त्याच्यानंतर एमपीएससी हा ऑप्शन निवडा आणि तो निवडल्यानंतर तुम्हाला जो काही कंटेंट पाहायचा आहे, व्हिडिओ पाहायचे आहे किंवा टेस्ट सोडवायची असतील तिथे तो अनलॉक कोड विचारतो। अनलॉक कोड मध्ये टाकून द्या SOHEL लाईव्ह। सोहेल लाईव्ह हा अनलॉक कोड तुम्ही टाकल्यानंतर सगळा कंटेंट तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट पाहता येईल। हा फक्त आपल्या चॅनलच्या व्ह्यूअर्ससाठी। या ठिकाणी तुम्हाला इंडियाचे टॉप एज्युकेटर्स मार्गदर्शन करतील, त्यांचे लेक्चर्स तुम्हाला या ठिकाणी लाईव्ह पाहू शकतात। त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला अनलॉक कोड वापरतो आणि मी तुम्हाला सांगून दिला काय आहे SOHEL लाईव्ह सोहेल लाईव्ह। या ठिकाणी तुम्ही दररोज T20 सिरीज सुद्धा सोडू शकता, सोमवार ते शुक्रवार 7:30 ते 5:30 आणि या ठिकाणी सुद्धा अनलॉक कोड टाकावा लागतो। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे PSI मेन्सचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बॅच कॉम्प्रिहेन्सिव्ह कोर्स फॉर MPSC PSI मेन्स एक्झाम। बऱ्याच मुलांना इथं अडचणी येतात, त्यांना PSI लॉचे जे कायदे असतात ते माहीत नसतात। तर ही मेन्सची एक्झाम मित्रांनो तुम्हाला कुठे सापडणार नाही आणि कोरोनाच्या काळामध्ये अनअकॅडमीवर तुम्हाला अवेलेबल होत आहे। लवकरात लवकर इथं एनरोल करा, ॲडमिशन पक्की करा। खाली लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आणि जर अनलॉक कोड वापरला तर या ठिकाणी सुद्धा तुम्हाला 10% डिस्काउंट भेटून जाईल। हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे आमच्या YouTube चॅनल SM गायडन्स पॉइंट मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या घडीला आयोगाद्वारे एक मोठी बातमी आली आहे आपल्या MPSCच्या पेंडिंग परीक्षांबद्दल। काय ती बातमी आहे ती सविस्तर चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। ज्या चॅनलवर नवीन आला असाल लगेच चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील। आणि मित्रांनो, व्हिडिओला लाईक करणे विसरत जाऊ नका। तर चला पाहूया काय ती बातमी आहे। तर MPSC परीक्षेचा निर्णय डिसेंबर अखेर मंत्रिमंडळाच्या उपसमितीसमोर प्रस्ताव, अशा हेडलाईन खाली ही बातमी आली। आणि म्हणजे आयोग आता कामाला लागला आहे। आयोग आता शासनावर प्रेशर आणत आहे की लवकरात लवकर एक्झाम घ्या, कारण की जे काही होत आहे सगळे ऑब्जेक्शन आयोगावर येत आहे आणि आयोग स्वतःची जी प्रतिमा आहे ती मलिन होऊ देऊ इच्छित नाही। त्याच्यामुळे आयोगाकडून आता गव्हर्नमेंटवर प्रेशर आणणं चालू झालं आहे। तर काय सविस्तर बातमी आहे ते सुद्धा पाहूया आपण। तर मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर मराठा समाजाच्या विरोधामुळे राज्य सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची नियोजित 1200 पदांची भरती थांबवण्याचा निर्णय घेतला। आता विद्यार्थ्यांच्या हितासाठी परीक्षा लवकर व्हावी असा प्रस्ताव आयोगाने सामान्य प्रशासनाकडे पाठवल्याचे सूत्रांनी सांगितले आहे। आता तो प्रस्ताव राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ उपसमितीसमोर ठेवण्यात आला आहे। तर आरक्षणासंबंधी अंतिम निर्णय होईपर्यंत SCBC प्रवर्गातील उमेदवारांना EWS लाभ देण्यासंदर्भात विचारविनिमय सुरू आहे। डिसेंबर अखेर परीक्षेसंदर्भात निर्णय होईल अशी माहिती सामान्य विभाग प्रशासन यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे। म्हणजे आयोगाने आता शासनासमोर प्रस्ताव दिला आहे की या डिसेंबर पर्यंत आम्हाला कोणत्याही हालतीमध्ये एक्झामचा जो टाइम टेबल आहे तो डिक्लेअर करायचा आहे। तुमचा जो प्रश्न आहे की मराठा आरक्षणाचं काय होईल, कोर्टामध्ये केस आहे, त्याचा रिझल्ट काय येईल, तर त्याच्यात आयोगाद्वारे सामान्य प्रशासन विभागाने जी एक विकल्प दिला आहे की तो जे आपले SCBC प्रवर्गातील उमेदवार आहे त्यांचा समावेश EWS मध्ये करावा, हा एक ऑप्शन असू शकतो। आणि याच्यावर आता मंत्रिमंडळ शासन महाराष्ट्र शासन निर्णय घेईल आणि लवकरच मित्रांनो आता आपल्याला टाइम टेबल डिक्लेअर होणार याची खात्री आता वाटत आहे। कारण आयोगाने जेव्हा हालचाली चालू करतो ना, नक्कीच मित्रांनो की तुम्हाला येत्या डिसेंबर संपेच्या आधी म्हणजे येणाऱ्या 10 दिवसामध्ये तुम्हाला या ठिकाणी टाइम टेबल वेबसाईटवर येऊ शकतो। याच्यानंतर जी बातमी होती ती सगळी मागची सांगितली आहे की जी ऍड काढली होती कोणकोणत्या होत्या राज्यसेवा अभियांत्रिकी आणि संयुक्त पूर्व परीक्षेच्या किती पदं होती ते सगळ्या सांगितलं आले। ते काही वाचण्यात अर्थ नाहीये, ज्या या गोष्टी आपल्या सगळ्याला माहितच आहे, रद्द झाल्या, स्थगित झाल्या। तर याच्यातले 2 मुद्दे महत्त्वाचे की आयोगानं आता मंत्रिमंडळासमोर फाईल नेऊन ठेवली आहे की आम्हाला डिसेंबरमध्ये कोणत्याही हालतीमध्ये टाइम टेबल डिक्लेअर करायचा आहे। तुमचा जे प्रश्न आहे तुम्ही लवकर निपटवा आणि जे मराठा आरक्षणातील विद्यार्थी आहेत त्यांना SCBC तील विद्यार्थ्यांना आता EWS मध्ये त्यांचा समावेश करावा। आता याचा जो काही निर्णय आहे ते राज्य शासनावर निर्भर करतो की राज्य शासन आता काय सांगतो। पण डिसेंबर मध्ये मित्रांनो नक्कीच तुम्हाला एक्झामची डेट नक्कीच येऊन जाईल। तर आजच्या व्हिडिओसाठी मित्रांनो इतकंच। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लगेच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या। पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे की पोलीस भरती कंप्लीट बॅच कोर्स लॉन्च झाला आहे अनअकॅडमी या ॲपवर। लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, लवकरात लवकर जाऊन या बॅच मध्ये एनरोल करा आणि आपलं ऍडमिशन पक्का करून घ्या। सोबतच कॉम्प्रिहेन्सिव्ह फाउंडेशन कोर्स फॉर MPSC फाउंडेशन बॅच चालू झाली आहे, याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली। मित्रांनो लवकरात लवकर फायदा घ्या आणि जर अनलॉक कोड वापरलं तर या ठिकाणी तुम्हाला 10% डिस्काउंट भेटून जाईल।
अनअकॅडमी व प्लसचे भरपूर फायदे आहे मित्रांनो. घरी बसल्या बसल्या कोरोना काळात बाहेर जाण्याची गरज नाही. सगळा अभ्यास घरी होईल. अनलिमिटेड कंटेंट भेटेल. इंडियाचे टॉप एज्युकेटर्स मार्गदर्शन करतील आणि सगळ्या सिलेबस कव्हर करून दिला जातो आणि डाऊट क्लिअर केले जातात लाईव्ह क्लासेसमध्ये. स्टडी मटेरियल भेटतो पीडीएफच्या स्वरूपात. अँसर रायटिंगचे सेशन होतात. मेंटरशिप म्हणजे तुमचे टॉप एज्युकेटर्स पर्सनली गायडन्स करतात आणि लाईव्ह टेस्ट, विषयनिहाय टेस्ट आणि मॉक टेस्ट आणि सगळ्यांच्या विषयाच्या संकल्पना स्पष्ट करून दिल्या जातात. आजच अनअकॅडमी या प्लॅटफॉर्मवर प्लस कोर्स जॉईन करा आणि जर अनलॉक कोड वापरला SOHELLIV लाईव्ह तर तुम्हाला 10% डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल. तर आजच्या व्हिडिओसाठी इतकंच मित्रांनो. धन्यवाद.